नमस्कार. ऊर्जाचा खूप मोठा पचका कोर्टामध्ये झालेला असतो. कारण अचानक सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्यामुळे ऊर्जा खूपच घाबरलेली असते. जज साहेब सुद्धा मोठ्याने ओरडतात, ॲडव्होकेट ऊर्जा, हे सर्व काय चालू आहे? तुम्ही कोर्टाची दिशाभूल करताय का? तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, प्लीज प्लीज जज साहेब, मला सुद्धा कळत नाही आहे. अहो, सीसीटीव्ही फुटेज असं गायबच कसं झालं? त्यावेळेला मात्र शौर्य उठतो, जज साहेब प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, असं कसं बोलताय तुम्ही? विश्वास तर आम्ही पुराव्यांवर ठेवणार ना. आणि इथे जर का पुरावाच नसेल तर तुम्ही विक्रांत शिर्के बद्दल नाही नाही ते मुद्दे मांडू शकत नाही. त्यांनीच हे सर्व घडवून आणलंय, हे कशावरून सिद्ध होतं? त्यावेळेला लगेच हर्षवर्धन जहागीरदार बोलतो, अगदी बरोबर बोललात. कारण विक्रांत शिर्के बद्दल काहीही पुरावा नसताना ॲडव्होकेट ऊर्जा त्यांच्यावरती नाही नाही ते आरोप करत होत्या, त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलत होत्या. त्यावेळेला मात्र ॲडव्होकेट ऊर्जा बोलते, एक मिनिट ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला काय वाटलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज गायब केलं आणि मी शांत बसेन? शौर्य, तुला तर माहिती आहे ना आपल्याकडे एक दुसरी कॉपी आहे. शौर्य, आत्ताच्या आता ती कॉपी आण. त्यावेळेला लगेच हर्षवर्धनला खूपच मोठा धक्का बसतो. हर्षवर्धन बोलतो, तू काय बोलतेस कळतंय का तुला? त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट ऊर्जा बोलते, मी अगदी बरोबर बोलते ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. तुम्ही दुसरी कॉपी ऐकल्यानंतर तुमच्या शरीराला जो घाम फुटला ना, तो बघूनच मला कळतंय की तुम्ही किती घाबरला आहात. तुमचे हातपाय थरथरायला लागलेत, कारण पहिल्यांदा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार कोणासमोर तरी हरणार आहे. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, ॲडव्होकेट ऊर्जा, उगाच हवेत बाता मारायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी या हर्षवर्धनला हरवणारी अजून या जगात जन्मालाच आली नाही. तेव्हा शौर्य बोलतो, डॅड डॅड बस झालं, आता मात्र अति होतंय तुमचं. डॅड, मगाचपासून मी तुमचं सर्व काही ऐकून घेतलं, पण आता नाही. तुम्ही चुकताय, तुम्ही चुकीची केस लढताय. सत्य तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही खोट्याचा आधार घेताय आणि याचं मला खूप वाईट वाटतंय. डॅड, तुम्ही मुळात असे कसे काय वागू शकता? डॅड, अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा. तुमच्या या वागण्यामुळे आपल्या तीर्थाचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. तुम्ही या विक्रांतला नाही तर तुम्ही एका गुन्हेगाराला साथ करताय. तेव्हा मात्र मोठ्याने हर्षवर्धन कोर्टामध्ये शौर्यवरती आवाज चढवतो. त्यावेळेला जज साहेब मोठ्याने ऑर्डर ऑर्डर असे म्हणतात आणि बोलतात, थांबवा हे सर्व, काय चाललंय तुमचं? कोर्ट आहे हे आणि तुम्ही मात्र चुकीचं वागताय. प्लीज हे सर्व बंद करा. आणि हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही तर एक नामाजलेले वकील आहात, तरी सुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये तमाशा करायचा नाही हे साधं माहिती नाही का? तेव्हा मात्र मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, सॉरी सॉरी जज साहेब. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हर्षवर्धन जहागीरदार, आता मला माझी बाजू मांडू दे. तेव्हा हर्षवर्धन त्याच्या जागेवर जाऊन बसलेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धनला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला आदित्य हर्षवर्धनला बोलतो, डॅड डॅड, तुम्ही चुकीचंच करताय, तुम्ही असं का वागताय? डॅड, तुम्हाला माहिती आहे हा विक्रांत चुकीचं वागलाय, तरी सुद्धा तुम्ही त्याला पाठीशी का घालताय? त्यावेळेला हर्षवर्धन आदित्यकडे रागाने बघतो आणि म्हणतो, गप्प बस तू, तुला आता मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. आणि हर्षवर्धनची नजरच आदित्यला सर्व काही सांगून जाते. तेवढ्यात मात्र ऊर्जाने ती दुसरी कॉपी तिथे दाखवलेली असते आणि त्याच वेळेला ते सीसीटीव्ही फुटेज बघताच जज साहेब आणि कोर्टामध्ये पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो. त्या सर्वांना धक्काच बसलेला असतो. विक्रांत राजे शिर्केचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो. विक्रांत शिर्केने जे काही केलंय ते सगळ्यांसमोर येताच ऊर्जा बोलते, बघितलं का जज साहेब, हे सर्व या विक्रांत शिर्केनेच केलं होतं. त्यावेळेला मात्र पद्मा जज साहेबांना बोलते, हो जज साहेब, हो, या सगळ्या गोष्टींसाठी हा विक्रांतच जबाबदार आहे. पण मला शांत राहावं लागत होतं, कारण फक्त आणि फक्त या
या हर्षवर्धन जहागीरदारसाठी, कारण त्यांच्या इथे मी इतकी वर्ष काम करत होते आणि मला त्यांच्यासोबत गद्दारी करायची नव्हती. पण खरं सांगू का, तीर्थाताईंचं लग्न या माणसासोबत ठरलेलं आहे मला माहिती असताना सुद्धा मी जर का त्यांचा हात चुकीच्या माणसाच्या हातात देत असेल तर ते मी चुकीचंच करतेय ना. जज साहेब, हा माणूस गद्दार आहे, गद्दार, याला शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा मात्र जज साहेब खूपच चिडलेले असतात. ते मोठ्याने बोलतात, विक्रांत शिर्के म्हणजे तुम्ही कोर्टाची दिशाभूल करत होतात आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही असं कसं काय वागू शकता? तुम्ही कोर्टाची दिशाभूल तर करतच होतात, पण तुम्ही एका गुन्हेगाराला साथ करत होतात, तेही फक्त आणि फक्त केस जिंकण्यासाठी. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही असं कसं काय वागलात? तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, जज साहेब, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, अहो तुमच्यासारख्या नामांकित वकिलाला मी ओळखून आहे. तुम्ही शब्द कसा फिरवता हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित तुम्ही आता सुद्धा शब्द फिरवताय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आणि हे सर्व आता इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, जज साहेब, मी काहीच केलेलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, विश्वास आणि तुझ्यावरती? माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाहीये. त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी ऊर्जा बोलते, प्लीज जज साहेब, या माणसाला अगदी कठोरातली कठोर शिक्षा करा, कारण या माणसाने जे काही केलंय ते माफ करण्याच्या लायकीचं नाही. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, विक्रांत शिर्के, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला निदान 5 वर्षाची तरी शिक्षा ठोठावण्यात येते. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, जज साहेब, अहो मी काहीच केलं नाहीये. डॅड, अहो तुम्ही गप्प का आहात? बोला ना काहीतरी. पण त्याच वेळेला शिर्के गप्प बसलेला असतो. शिर्के विक्रांतला बोलतो, विक्रांत शांत हो, आपल्या हातात काहीच नाहीये विक्रांत, आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, डॅड काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढे शांत कसे काय बसू शकता? डॅड प्लीज जरा तरी विचार करा, मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये. डॅड प्लीज. तेव्हा मात्र मोठ्यानी जज साहेब बोलतात, इन्स्पेक्टर साहेब, याच्या हातात बेड्या ठोका. त्यावेळेला विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि विक्रांत ऊर्जाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्या शौर्य मध्ये पडतो आणि शौर्य बोलतो, लांब राहायचा, माझ्या ऊर्जापासून लांब राहायची हिम्मत कशी झाली माझ्या ऊर्जाच्या अंगावर धावत यायची? तेव्हा जज साहेब बोलतात, विक्रांत शिर्के, तुम्ही विसरताय का? हे कोर्ट आहे, कोर्ट, आणि इथे धिंगाणा करायचा नाही. प्लीज याला लवकरात लवकर ताब्यात घ्या. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, ऊर्जा, तुला सोडणार नाही. ऊर्जा शिंदे, तू माझं आयुष्य बर्बाद केलंयस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, विक्रांत शिर्के, तुझ्या या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही आणि तू जर का मला काही करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर आतापेक्षाही चांगलीच कैक पटीने शिक्षा तुला होईल, यासाठी मी प्रयत्न करेन. तेव्हा मात्र मोठ्याने शौर्य बोलतो, विक्रांत, तू कोर्टात उभा आहेस, विसरू नकोस, तू कोर्टात उभा राहून धमकी देतोयस. त्यावेळेला विक्रांत हर्षवर्धनला बोलतो, हर्षवर्धन जहागीरदार, तुला माझ्या बाजूने केस जिंकताच आली नाही. हे सर्व जे काही चालू आहे ना, हे सर्व तुझ्यामुळे झालंय आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, विक्रांत शांत हो. विक्रांत, तू माझं ऐकून तरी घे. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. हे सर्व जे काही चालू आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्या या सर्व गोष्टींमुळे, आणि आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही आहे. तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, विक्रांत, तोंडावरचा ताबा सुटू देऊ नकोस.
तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? जरा विचार करून बोलत जा. त्यावेळेला विक्रांत बोलतो, हो विचार करूनच बोलतोय. आजपर्यंत शांत होतो, पण आता मात्र शांत राहणार नाही. तुम्ही जे केलंयत ना, त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. घरी आल्यानंतर तो खूपच आकांतांडव करत असतो. पण त्याच वेळेला कुमुदिनी मात्र ऊर्जाचं औक्षण करत असते आणि तिचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, ऊर्जा, आज मला खूपच आनंद झालाय. आज पहिल्यांदा जहागीरदारांचं नाव तू रोशन केलंस. कारण का माहिती आहे का? कारण तू सत्याच्या बाजूने केस लढलीस. ऊर्जा, आजपर्यंत या घरात ज्या केस लढल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त असत्याच्या बाजूने, खोट्याच्या दिशेने, कायम खोट्याला जिंकवत आले. पण आज मात्र तू सत्याच्या बाजूने जिंकलीस. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, आजी, तुमचे आशीर्वाद होतेच माझ्या डोक्यावरती, म्हणून तर मी हे सर्व करू शकले. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, ऊर्जा, मला खरंच तुझं कौतुक वाटतं बाळा. कारण तू कधी स्वतःचं कौतुकच करून घेत नाहीस. खरंच तुझ्या आईने म्हणजेच पूर्वाने तुझ्यावरती खूप छान संस्कार केलेत. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, आजी, माझ्या आईचेच संस्कार आहेत हे. आणि मला खूप बरं वाटतंय की तुम्ही आज मला हे बोललात. तेव्हा मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, करा करा, कौतुक करा, औक्षण करा, अजून काय करायचंय ते करा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आज तुम्ही सर्वांनी मिळून माझा आत्मविश्वास सगळ्यांसमोर ढासळवून दिलाय आणि त्यासाठी मी तुम्हाला सोडणार नाही. काय ना आई साहेब, तुम्ही या ऊर्जाच्या पाठी कायम उभ्या राहिलात, कायम तिची बाजू घेत राहिलात. पण हर्षवर्धन जहागीरदार मात्र कधीच कोणासमोर झुकत नाही. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, अरे बस कर. हर्षवर्धन, अरे तुझं काय चालू आहे? तुला कळतंय का? हर्षवर्धन, तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. अरे कधी सुधारशील तू? तुला का कळत नाही? तू ज्या केस लढतोस त्या खोट्याच्या आधारावर असतात. हर्षवर्धन, अरे जरा तरी विचार करायचास तुझ्या वागण्याचा. मला तर तुझं वागणंच कळत नाहीये हर्षवर्धन. तेव्हा मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपलंय आणि मला तर आता हा विषयच ताणायचा नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्याने विजया बोलते, झालं का समाधान तुझं? स्वतःच्या सासऱ्याला तू सगळ्यांसमोर कोर्टात तोंडावर पाडलंस. आजपर्यंत एकही केस न हरलेल्या माणसाशी तू असा पंगा घेतलास. अगं किती वाईट वाटलं असेल त्यांना. आणि दुनियेच्या नजरेत काय झालं की ऊर्जा शिंदे उर्फ ऊर्जा शौर्य जहागीरदार, हर्षवर्धन जहागीरदारची सून, हिनेच आपल्या सासऱ्याला तोंडावर पाडलं, हरवलं. अगं अशा बातम्या पसरायला आता वेळ लागणार नाही. त्यावेळेला शौर्य बोलतो, मम्मा तू काय बोलतेस? जे खरं आहे तेच पसरणार आहे ना. अगं शेवटी डॅड जिंकले का आणि ऊर्जा जिंकले काय? शेवटी विजय तर आपल्याच घरात झालाय ना. आणि खरं सांगायचं तर डॅड उगाचच त्या विक्रांत शिर्केला पाठीशी घालत होते. उद्या जर का त्या विक्रांत शिर्केला डॅडनी सोडवलं असतं तर आपल्या तीर्थाचं लग्न त्या विक्रांत शिर्केशी डॅडने लावून दिलं असतं. त्यावेळेला विजया बोलते, त्यांनी असं काहीच केलं नसतं, त्यांना फक्त त्याला सोडवायचं होतं. बाकी ते स्वतःच्या मुलीला खड्ड्यात टाकायला काही वेडे नाही आहेत. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, याचा अर्थ तुम्हाला डॅड सर्व माहिती होतं आणि तुम्ही स्वतःच्या मुलीचा विचार करत होतात. पण इतकी वर्ष ती पद्मा आपल्या घरात राब राबते. तुम्ही काय करत होता डॅड? तुम्हाला तरी कळतंय का? हेच जर का आपल्या तीर्थाच्या बाबतीत झालं असतं तर. तेवढ्यात मात्र हर्षवर्धन जोरात ओरडतो आणि शौर्यवरती हात उचलायला जातो आणि तेवढ्या स्वतःचा हात सावरत बोलतो, तुझी हिम्मत कशी झाली? माझ्या मुलीबद्दल असं काहीतरी बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, अहो शांत व्हा तुम्ही. काय ना, शौर्यने आता विचार करणं सोडून दिलंय. तो फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोय. त्याला फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे, बाकी कसलाही नाही. आणि मला हे कळून चुकलंय. शौर्य, आज तुझी एवढी हिम्मत की तू स्वतःच्या डॅडला प्रश्न विचारतोयस.
तुला त्याचं काहीच वाईट वाटत नाहीये, तुला फक्त तुझी बायको जिंकली याचा उदो उदो करायचंय. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, का का मम्मा तू असा विचार करतेस? मम्मा डॅड हरलेत याच्याबद्दल मला वाईट वाटतंयच, पण डॅड हरले ते स्वतःच्या कर्मानी, स्वतःच्या चुकीसाठी. हे का तू समजून घेत नाहीयेस मम्मा? मम्मा तू या सर्व गोष्टींसाठी ऊर्जाला जबाबदार ठरवतेस, पण ऊर्जा जिंकले याचं एकदाही कौतुक करावंसं वाटलं नाही तुला? तेव्हा मात्र विजया बोलते, या मुलीचं कौतुक मी या जन्मात तरी करणार नाही. तेव्हा कुमुदिनी बोलते, बस झालं, जे व्हायचं होतं ते झालंच. त्यावेळेला तीर्था हर्षवर्धनच्या जवळ येते आणि हर्षवर्धनला बोलते, डॅड म्हणजे तो विक्रांत शिर्के या सर्व गोष्टींमध्ये गुन्हेगार होता, हे तुम्हाला कळून चुकलं होतं डॅड, तरी सुद्धा तुम्ही त्याला सोडवत होतात. डॅड तुम्ही असं कसं काय करत होता? त्यावेळेला विक्रांत असं नाव निघताच हर्षवर्धन बोलतो, नाही तीर्था बाळा, नाही, तू तुझ्या डॅडबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. मी आहे ना, मी माझ्या मुलीचं काहीच वाईट होऊ देणार नाही. त्यावेळेला लगेच तीर्था बोलते, डॅड तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या मुलीला खड्ड्यात टाकत होतात. आज जर का ऊर्जा वहिनी या घरात नसती आणि तिने जर का त्या विक्रांत शिर्केला जेलमध्ये कायमचं पाठवलं नसतं, तर तुम्ही मात्र त्या माकडाच्या गळ्यात मला हार घालायला लावला असता. तेव्हा मात्र मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, बस झालं तीर्था, मला तर असं वाटायला लागलंय की या घरात ही ऊर्जा आल्यापासून तुमच्या सगळ्यांची तोंड जरा चालायला लागलेत. सगळेजण तुम्ही मलाच बोलायला लागला आहात, जरा विचार करून बोलत जा. तेव्हा मात्र तीर्था बोलते, डॅड या सर्व गोष्टींसाठी तुम्हीच जबाबदार आहात. काय ना डॅड, स्वतःचा मान स्वतः जपायचा असतो, पण तुम्हाला मात्र स्वतःचा मान स्वतःला जपताच आला नाही. तुम्ही काय करताय डॅड? तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलात. आजपर्यंत आमच्या मनात तुमच्याबद्दल जे स्थान होतं ना, ते आज कमी झालंय डॅड. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऊर्जा आणि शौर्यने हर्षवर्धनला चांगलंच पायदळी तुडवलंय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.